होय, माझं गाव बदलत आहे. न्हावे. न्हावे गावात काफीनाथ यात्रोत्सव होतो. या उत्सवात संपूर्ण न्हावेकर एकवटतात. पाटणा निवासिनी माता चंडिकेचे माहेर असा लौकिक न्हावे गावाला लाभला आहे. वीर जवान अर्जुन आनंदा पिलोरे यांना शत्रूंशी लढताना वीरमरण आले असून त्यांच्या नावाने असणाऱ्या प्रवेशद्वारामुळे युवकांना प्रेरणा मिळते. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कापूस आणि मोसंबी अशी पिके घेतली जातात. न्हावेतील तरुणाईला भारतीय सैन्याचे आकर्षण असून काही तरुण देशाच्या सीमांवर खडा पहारा देत आहेत. ग्रामस्थांना आपल्या या वीर सुपुत्रांचा मोठा अभिमान आहे. मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या गावासाठी ग्रामपंचायतीचं बांधकाम असेल किंवा तलाठी कार्यालय असेल, आपल्या गावाला 60 ते 65 वर्षापासून ग्रामपंचायतीची सुरुवात झाली. तेव्हापासून तर आज तागायत आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं कार्यालय नव्हतं, परंतु मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक सुजलम सुफलम अशी इमारत त्यांनी या ठिकाणी उभी करून दिली. त्याचप्रमाणे इथून तरवाडी या गावाला आपल्याला तलाठी कार्यालय होतं. त्या ठिकाणी सगळ्यांना आबालवृद्ध असतील, महिला असतील यांना पायपीट करावी लागत होती, परंतु दादांच्या नेतृत्वाखाली अत्यंत त्यांनी प्रभावीपणे इथं अशी तलाठी कार्यालयाची सुसज्ज आणि भव्य अशी इमारत उभी करून गावाला एक सुजलम सुफलम आणि विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम या ठिकाणी मंगेश दादा यांनी केलं. तर या काळामध्ये आम्ही मंगेश दादांना जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी गत 5 वर्षात न्हावे गावाच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला. प्रलंबित कामांची कोंडी फोडली. आमदार मंगेश दादांच्या भरीव प्रयत्नातून न्हावे गावाची प्रगतीकडे आगेकूच सुरू झाली आहे. न्हावे चौफुली ते रहीपुरी रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा रुपये 2,50,00,000 निधीतून पूर्ण झाली आहे. न्हावे येथे 15 लाख रुपये निधीतून सभामंडप बांधकाम तसेच 15 लाख रुपये निधीतून सिमेंट रस्ता किंवा पेवर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. न्हावे येथे तलाठी कार्यालय बांधण्यासाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. न्हावे शिवारातील 566 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 1,17,63,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. न्हावे येथून बंदिस्त कालवा जाणार असून या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. तसेच न्हावे पाणी पुरवठा योजनेसाठी 36,93,000 रुपये निधी मंजूर असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत. न्हावे ते वाघळी रेल्वे स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग 753 कडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 5,63,00,000 रुपये निधी मंजूर आहे. तलाठी ऑफिस असं होतं की इथून म्हाताऱ्या लोकांना तरवड्याला जाणं पडत होतं किंवा लगडे पांगळ्या लोकांना जाता येत नव्हतं. ते सुद्धा ऑफिस करून टाकलं दादांनी. व पाण्याची एवढी अडचण होती मागच्या वर्षी 2-5 वर्षे की महिना पाणी यायचं आणि आता यावर्षी उन्हाळ्यात आमच्या इथे पावसाळ्यासारखं पाणी यायचं. न्हावे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी खेळणी व व्यायामाचे साहित्य खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये. हायब्रिड एन्युटी अंतर्गत पाटणा देवी ते टेकवाडे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण रुपये 150 कोटी निधीतून होणार आहे. तसेच गटार व अनुषंगिक कामांसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर आहे. याच्या अगोदर भरपूर लोकप्रतिनिधी झाले, भरपूर आमदार झाले, तरीही न्हावे गावाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळालेला नव्हता. मंगेश दादा मागील 2 वर्षापासून सहभागी आहे, तरी कोट्यवधीचा निधी त्यांनी आमच्या गावासाठी दिलेला आहे. तरी दादांच्या कामाची जी क्वालिटी आहे तीही उत्तम आहे आणि दादांविषयी काय सांगावे की शब्द नाही माझ्याकडे की दादांविषयी खूप बोलण्यासारखं आहे. 40गाव तालुक्यात आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विजयाचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. न्हावे गावाने सुद्धा त्यांच्याच दणदणीत विजयाचा निर्धार केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.